नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी अतिसंभाव्य चालू घडामोडींचा भाग 10, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या 50 चालू घडामोडी प्रश्नांचा सराव करणार आहे। आणि मित्रांनो, हे प्रश्न आहेत ते जानेवारी 2026 मधील आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 87वी सीनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती। आता या ठिकाणी पाहायचं आहे, नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोणाकडून आयोजित केली जाते, तर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून, आणि ही स्पर्धा आहे ती आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी असलेल्या चेन्नुपती रामकोट्टय्या इंडोर स्टेडियम या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 87वी सीनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी पार पडलेली आहे। पर्याय 2 आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, कालावधी काय होता, 22 ते 28 डिसेंबर 2025। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले। या ठिकाणी पाहायचं आहे, राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलं सूर्या चरिश्मा तामिरी यांनी। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 आहे। आणि मित्रांनो, उपविजेती कोण होती, तर तन्वी पात्री। लक्षात ठेवायचं आहे, विजेती सूर्या चरिश्मा तामिरी आणि उपविजेती तन्वी पात्री। प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले। महिला एकेरी कोणी जिंकलं, सूर्या चरिश्मा तामिरी, आणि पुरुष एकेरी ऋत्विक संजीवी। म्हणजे पर्याय 3। प्रश्न क्रमांक 4, ऑक्टोबर 2026 मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या जैविक विविधता परिषदेवरील अधिवेशनाच्या 17व्या पक्ष परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळालेले आहे। मित्रांनो, COP17 कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे, तर आर्मेनिया या देशामध्ये पार पडणार आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आहे। आर्मेनियाची राजधानी विचारली जाऊ शकते, तर ती कोणती आहे, येरेवान। लक्षात ठेवायचं, आर्मेनियाची राजधानी येरेवान ही आहे। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 5, आर्मेनियात होणाऱ्या COP17 चे घोषवाक्य काय निश्चित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, COP17चं घोषवाक्य काय असणार यावर्षी, टेकिंग ॲक्शन फॉर नेचर। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। प्रश्न क्रमांक 6, भारतीय तटरक्षक दलाने मुंबई किनारपट्टीवर समुद्रातील तेल गळती आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोणता सराव आयोजित केला आहे। मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्डनं मुंबईच्या किनारपट्टीवर समुद्रामध्ये तेलगळती झाल्यावर काय करणार, कशा प्रकारे उपाययोजना करणार यासाठी RPREX 2025 नावाचा सराव आयोजित केला होता। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, नुकतेच निधन झालेल्या बेगम खालिदा झिया या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या। या ठिकाणी पाहायचं आहे, बेगम खालिदा झिया यांना बॅटलिंग बेगम्स या नावाने ओळखलं जायचं। आणि मित्रांनो, या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। त्यासोबतच पाहायचं आहे, यांच्या पक्षाचं नाव काय होतं, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी। पुढे पहा मित्रांनो, यावर आणखी एक प्रश्न, सध्या बांगलादेशचे पंतप्रधान कोण आहेत, तारिक रहमान। प्रश्न क्रमांक 8, चीनमध्ये झालेल्या आशिया कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जिंकले। मित्रांनो, चीनमध्ये झालेल्या आशिया कप 2025 मध्ये सुवर्ण पदक चीनने जिंकलेलं आहे आणि रौप्य पदक आहे ते भारताने जिंकलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। पहिले 3 देश कोणते आहेत, सुवर्ण पदक चीन, रौप्य पदक भारत, आणि तिसऱ्या क्रमांकाला जपान आहे, कांस्य पदक। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या। तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय। आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे। त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे। आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये। आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे। आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे। म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे। आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे। दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत। आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे। त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं। हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये। जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच। तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल
तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ, तर तुम्ही डायरेक्टली 935968689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 9. प्रलय हे स्वदेशी क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणत्या संस्थेने बनवलेले आहे? मित्रांनो, प्रलय हे क्षेपणास्त्र कशा प्रकारचं आहे? तर क्वासी बॅलिस्टिक आहे. आणि मित्रांनो, हे DRDO, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या तिन्ही कंपन्यांनी मिळून बनवलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 वरील सर्व यांनी बनवलेलं आहे. BEL, DRDO आणि BDL. त्यासोबतच पाहायचं मित्रांनो, याची क्षमता किती आहे? 150 ते 500 किलोमीटर. परीक्षेला प्रश्न आला तर किती असणार आहे? 150 किलोमीटर लक्षात ठेवायचं. त्यासोबतच पहा, याची चाचणी कुठे करण्यात आली? तर ओडिशाच्या चांदीपूर किनाऱ्यावर करण्यात आली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणत्या डच प्रशिक्षकाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं 2017 ते 2021 या कालावधीमध्ये शुअर्ड मरीन हे भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक होते आणि पुन्हा त्यांची नियुक्ती प्रशिक्षक म्हणून करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 शुअर्ड मरीन. नाव लिहायला अवघड आहे, वाचताना असं वाचायचं आहे. प्रश्न क्रमांक 11. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये 139 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 कोणी प्रसिद्ध केली? तर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणजे WIPO न प्रसिद्ध केला. आणि मित्रांनो, यामध्ये भारत आहे तो 139 देशांच्या यादीमध्ये 138व्या क्रमांकावर आहे. म्हणजे पर्याय 3. आता मित्रांनो, पुढे अहवाल आहेत, निर्देशांक आहेत आणि त्यामधील भारताचा क्रमांक आहे. त्यामुळे एक तक्ता बनवा. या ठिकाणी अहवालाचं नाव, पुढे नंतर भारताचा क्रमांक आणि पुढे एकूण देश. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आणि हे पाठच करून ठेवायचं. यावर प्रश्न येतातच. प्रश्न क्रमांक 12. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत आहे तो जगात 4थ्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि 4थ्या क्रमांकावर आपला भारत आहे. प्रश्न क्रमांक 13. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम च्या मानव विकास निर्देशांक 2023-24 मध्ये भारताचे स्थान काय आहे? मित्रांनो, UNDP कडून प्रकाशित करण्यात आलेल्या मानव विकास निर्देशांक 2023 मध्ये म्हणजे HDI 2023 मध्ये भारत आहे तो 193 देशांच्या यादीमध्ये. किती? 193 देशांच्या यादीमध्ये 130व्या स्थानावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 14. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 नुसार 118 देशांच्या यादीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? मित्रांनो, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 कोणी प्रकाशित केला हा अहवाल? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमनं प्रकाशित केलेला अहवाल आहे. याच्यामध्ये भारत मित्रांनो 118 देशांच्या यादीमध्ये 71व्या स्थानावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमद्वारे प्रकाशित करण्यात आला. याच्यामध्ये भारत आहे तो 118 देशांच्या यादीमध्ये 71व्या क्रमांकावर आहे. पुन्हा लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 15. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये 180 देशांच्या यादीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? मित्रांनो, वृत्तपत्र स्वातंत्र्यामध्ये भारत आहे तो जगामध्ये 151व्या स्थानावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? मित्रांनो, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 कोणी प्रकाशित केला, कोणी प्रसिद्ध केला? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनं. आणि मित्रांनो, भारत याच्यामध्ये 180 देशांच्या यादीमध्ये 96व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. 180 मध्ये 96वा. प्रश्न क्रमांक 17. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला 1 जानेवारी 2026 रोजी किती वर्षे पूर्ण झाली? मित्रांनो, प्रधानमंत्री मातृवंदना योजना कधी सुरू झाली होती? 1 जानेवारी 2017ला. आणि मित्रांनो, 2026 मध्ये याला 9 वर्षे पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 18. कायदेशीर अधिकार मिळवणारा जगातील पहिला कीटक कोणता ठरलेला आहे? मित्रांनो, जगातील पहिला कीटक ज्याला कायदेशीर अधिकार मिळाला तो कोणता? तर मधमाशी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. परंतु कोणती मधमाशी? तर अमेरिकेच्या अमेझॉन जंगलात आढळणारी डंख नसलेली मेलिपोनिनी ट्राईबची मधमाशी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19. जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स 1 जानेवारी 2026 पासून कोणी लागू केला? जगातील पहिला कार्बन टॅक्स आहे तो मित्रांनो युरोपियन युनियननं लागू केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 20, कोटा या आदिवासी जमातीचा धार्मिक व सांस्कृतिक उत्सव असलेला आयनूर अम्मानूर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मित्रांनो, कोटा आदिवासी जमात कुठे आढळते? तामिळनाडूमध्ये. आणि त्यांचा उत्सव कोणता आहे? आयनूर अम्मानूर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आहे. प्रश्न क्रमांक 21, नॉमिनल जीडीपी नुसार जपानला मागे टाकून भारत आता जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला आहे? मित्रांनो, भारतानं जपानला मागे टाकून जपानचं 4थं स्थान मिळवलेलं आहे. जपान 5व्या क्रमांकावर गेलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? 4थ्या. म्हणजे पर्याय 3. आता मित्रांनो, याच्यामध्ये पहा पहिले 3 देश कोणते आहेत आणि भारत आणि जपान कितव्या क्रमांकावर ते देखील पहा. पहिले 3 देश पहा कोणते? तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर, चीन दुसऱ्या क्रमांकावर, जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर, भारत 4थ्या आणि जपान 5व्या क्रमांकावर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्यात कोणती स्थानके जोडली जाणार आहेत? मित्रांनो, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा कोणाला जोडणार आहे? मुंबईला अहमदाबाद सोबत. म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 23, 70 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त मेगासिटी कोणते ठरणार आहे? मित्रांनो, भारतातील पहिलं झोपडपट्टीमुक्त मेगासिटी कोणती? गुजरातमधील सुरत. म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 24, खेलो इंडिया बीच गेम्स 2026 ची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ही दीव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता मित्रांनो, प्रश्न कोणता येतो याच्यावर? तर या आवृत्तीमध्ये किती खेळांचा समावेश करण्यात आलेला होता? तर मित्रांनो, याच्यामध्ये बीचवरील 8 खेळांचा समावेश करण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचं आहे, 8 खेळ. प्रश्न क्रमांक 25, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या भौगोलिक क्षेत्रावर दावा केला आहे जे डेन्मार्क देशाचा भाग आहे? मित्रांनो, अमेरिकेनं आता ग्रीनलँड बेटांवर दावा केलेला आहे. ही कोणाकडे आहेत? तर डेन्मार्क देशाकडे आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 26, नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनण्याचा ऐतिहासिक मान कोणाला मिळालेला आहे? मित्रांनो, नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत मनाली क्षीरसागर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता या ठिकाणी कुलगुरू सांगितलेलं आहे, तर कुलपती कोण आहेत? मित्रांनो, राज्याचे राज्यपाल हे राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात. अशा प्रकारे नागपूर विद्यापीठाचे कुलपती कोण असणार? सध्या जिष्णुदेव वर्मा. आणि मित्रांनो, कुलगुरू कोण आहेत? मनाली क्षीरसागर. प्रश्न क्रमांक 27, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, संगीता बरुआ पिशारोती यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारच्या या पहिल्याच महिला आहेत. म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 28, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2024 हा यूएनचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे आणि नुकतेच निधन झालेले प्रख्यात पर्यावरण तज्ज्ञ कोण आहेत? मित्रांनो, आपला पश्चिम घाट आहे याचं संवर्धन कोणामुळे शक्य झालं? तर डॉक्टर माधव गाडगीळ यांच्यामुळे. आणि मित्रांनो, त्यामुळे त्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2024 हा पुरस्कार मिळालेला होता. आणि मित्रांनो, नुकतेच त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, माधव गाडगीळ. प्रश्न क्रमांक 29, बिहार राज्यातील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर आहे? आता या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, बिहारमधील कैमूर वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला गेलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. हे कुठं पसरलंय? तर बिहारमधील कैमूर आणि रोहतास जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. प्रश्न क्रमांक 30, DRDO डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन चा 68वा स्थापना दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? मित्रांनो, DRDO ची स्थापना कधी झाली होती? 1 जानेवारी 1958ला. आणि मित्रांनो, यावर्षी याला एकूण 68 वर्षे पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर 1 जानेवारी 2026ला 68 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 31, महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 152 विकेट घेऊन सर्वाधिक बळी घेण्याचा मान किंवा जागतिक विक्रम कोणत्या भारतीय गोलंदाजाने केला? मित्रांनो, महिला T20 मध्ये 152 विकेट म्हणजे सर्वाधिक विकेट कोणी घेतलेले आहेत? दीप्ती शर्मा यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 32, 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान महिला प्रीमियर लीग वुमेन्स प्रीमियर लीग म्हणजे WPLचा कितवा हंगाम खेळवला गेला? मित्रांनो, या कालावधीमध्ये WPLचा 4था हंगाम खेळवला गेलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. विजेता कोण आहे? WPL 2026 कोणी जिंकली? कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 33, 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपट ड्रामाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? मित्रांनो, 83वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा कुठे पार पडला? अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडला. आणि याच्यामध्ये सर्वोत्तम चित्रपट ड्रामा या श्रेणीमध्ये हॅमनेट या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, हॅमनेट. प्रश्न क्रमांक 34, 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आले आहे? मित्रांनो, ब्रिक्सचं 2026 साठी अध्यक्षपद आहे ते भारतानं स्वीकारलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर भारत आहे. पर्याय 3.
लक्षात ठेवायचं दक्षिण आफ्रिका 2023, रशिया 2024, ब्राझील 2025 आणि भारत 2026ला अध्यक्ष असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, अश्लील आशय निर्मिती होत असल्याच्या कारणावरून ग्रोक AI वर बंदी घालणारे जगातील पहिले 2 देश कोणते ठरलेले आहेत मित्रांनो? ग्रोकवर बंदी घालणारे पहिले 2 देश बनलेले आहेत इंडोनेशिया आणि मलेशिया, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दिव्यांग कल्याण विभागाचे नाव बदलून आता काय करण्यात आलेले आहे मित्रांनो? दिव्यांग कल्याण विभागाचं नाव बदलून आता काय केलं गेलेलं आहे? दिव्यांग सक्षमीकरण विभाग, म्हणजे पर्याय 2. याचे सचिव कोण आहेत मित्रांनो? तर तुकाराम मुंडे सर आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, जागतिक ग्राहक हक्क दिवस दरवर्षी कधी पाळला जातो? आता मित्रांनो 1968 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन F केनेडी यांनी काय केलं होतं, तर एक भाषण केलं होतं ग्राहक हक्कांबाबत. आणि मित्रांनो त्यामुळेच 15 मार्च हा दिवस आहे तो दरवर्षी ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आता हे तर झालं जागतिक ग्राहक हक्क दिन, परंतु भारतामध्ये राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन कधी साजरा करतात? तर भारतामध्ये राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे तो 24 डिसेंबरला साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे 24 डिसेंबर भारतामध्ये आणि 15 मार्च जगामध्ये, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 38, मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिन समारंभात भारताच्या कोणत्या स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौकेने भाग घेतला होता मित्रांनो? मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिनामध्ये भारताकडून INS त्रिकंद सहभागी झालेलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, INS त्रिकंद. प्रश्न क्रमांक 39, आधार प्रणालीची सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी UIDAIनं कोणता नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो? आधार प्रणाली सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी UIDAIनं काय केलं? आधार बग बाउंटी कार्यक्रम सुरू केला, म्हणजे पर्याय 3. याच्यामध्ये 20 लोक काय करतील? 20 तज्ज्ञ लोक याच्यामध्ये त्रुटी शोधतील. प्रश्न क्रमांक 40, उल्हास कार्यक्रमाअंतर्गत 99.93% साक्षरता मिळवून नुकताच कोणता केंद्रशासित प्रदेश पूर्ण साक्षर घोषित झालेला आहे मित्रांनो? उल्हास 2025-26 अंतर्गत मित्रांनो 99.93% साक्षरता मिळवून चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये सर्वाधिक साक्षर किंवा पूर्ण साक्षर घोषित झालेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. याचा पुढचा प्रश्न आता राज्यावर विचारण्यात आलेला आहे. भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते आहे ज्याची साक्षरता 98.2% होती मित्रांनो? भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य विचारलं की मिझोरम, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 42, 13 जानेवारी 2026 रोजी भारताला पोलिओमुक्त होऊन किती वर्षे पूर्ण झाली मित्रांनो? भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण कधी आढळला होता? 13 जानेवारी 2011ला. आणि मित्रांनो याला यावर्षी 15 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 43, राष्ट्रकुल देशांचे संसदीय पीठासीन अधिकाऱ्यांचे 28वे संमेलन CSPOC कोठे आयोजित करण्यात आले होते मित्रांनो? या ठिकाणी पाहायचं आहे राष्ट्रकुल देशांचे म्हणजे कॉमनवेल्थ देशांचे 28वे संमेलन आहे ते भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी संविधान सदन या ठिकाणी पार पडलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3, नवी दिल्ली भारत. ठिकाण काय? संविधान सदन. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 44, महिलांसाठी देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते मित्रांनो? मेनोपॉज म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहीत असेल किंवा माहीत नसेल तरी पाहून घ्या. आणि मित्रांनो यासाठी पहिलं क्लिनिक बनवणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे आपलं महाराष्ट्र, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 45, राष्ट्रीय तपास संस्था NIAच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो? NIAचे DGP कोण आहेत सध्या? महासंचालक कोण आहेत? तर राकेश अग्रवाल, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. NIAचा फुल फॉर्म नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. लक्षात ठेवायचं, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. प्रश्न क्रमांक 46, भारत विद्युत शिखर परिषद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे मित्रांनो? भारत विद्युत शिखर परिषद 2026 आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी 19 ते 22 मार्च या कालावधीमध्ये आयोजित केली जाणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, नवी दिल्ली. पुढे पहा प्रश्न क्रमांक 47, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी स्थापनेला 2026 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली? या ठिकाणी पाहायचं आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDA ह्याची स्थापना कधी झाली होती? 1948 साली. आणि मित्रांनो पुढे 1955 साली याचं स्थलांतर खडकवासला पुण्यामध्ये झालेलं होतं. आणि मित्रांनो यावर्षी या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झालेले आहेत? तर 77 वर्षे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. स्थापना 1948 आणि 2026 मध्ये याला 77 वर्षे पूर्ण झाली. मुख्यालय कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 48, पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा टेलर पुरस्कार 2026 जिंकणाऱ्या सर्वात तरुण महिला कोण ठरल्या आहेत मित्रांनो? टोबी केअर्स या टेलर पुरस्कार 2026 जिंकणाऱ्या सर्वात तरुण महिला ठरलेल्या आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. या कशावर संशोधन करतात? तर फंगसवर, बुरशीवर संशोधन करतात. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 48 झाले, हा प्रश्न झालेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 49. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? मित्रांनो, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारत हा 80व्या क्रमांकावर होता. जर लेटेस्ट मध्ये पाहिलं तर भारत हा 70व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे, परंतु हा अहवाल आपल्याला वेबसाईटवर पाहायला मिळतो, प्रकाशित झालेला नाही. प्रश्न क्रमांक 512. या ठिकाणी पहा 50वा प्रश्न आहे, पण इथे नंबर 512 दिलाय. कारण काय? कारण आपण यासाठी 1000 प्रश्नांची एक PDF तयार करतोय आणि पुढच्या पेपरपर्यंत आपण ही PDF विद्यार्थ्यांना देणार आहे. आणि मित्रांनो, त्यामुळे या ठिकाणी 512 नंबर चुकून आलेला आहे, परंतु आपण PDF लवकरच घेऊन येणार आहोत. या ठिकाणी पहा प्रश्न आहे, पराक्रम दिन खालीलपैकी कोणत्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? मित्रांनो, पराक्रम दिवस आहे तो दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणजेच 23 जानेवारीला साजरा केला जातो. लक्षात ठेवायचा, पराक्रम दिवस 23 जानेवारी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल आणि प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.